हॅलो. हाय मुलांनो. वेलकम टू टुडे सेशन. हो ना. जसं तुम्ही बघू शकता आपला जो टॉपिक आहे तो आहे मोशन इन अ प्लेन. आणि हा आपला या टॉपिक वरचा सेकंड सेशन आहे. ओके. सो सेशन सुरू करण्याच्या आधी माझं इंट्रोडक्शन. सो माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर स्टुडंट आहे. ओके. सो आपला आजचा जो सेशन आहे आपण तो सुरू करण्याच्या आधी मी एक तुम्हाला क्विक रिकॅप देतो. हो ना. आपण लास्ट क्लासमध्ये काय काय केलंय त्याचं. ओके. सो आपण हा जो टॉपिक आहे ऑलरेडी आपण स्टार्ट केला. याच्या अराउंड जी पण आपली थिअरी होती ती आपण कव्हर केलेली. राईट. आपण वेक्टर स्केलरचे डिफरन्स बघितले. हो ना. जसं लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता जी मी एनसीआरटी ओपन केली आहे त्यात. ठीक आहे. मग आपण लॉ बघितले होते ऍडिशनचे. ट्रायंगल लॉ जो असतो आपला तो पॅरलेलोग्राम लॉ असतो. राईट. मग इक्वल वेक्टर्स बघितले होते. इक्वल वेक्टर्स काय असतात? वेक्टर्स ज्यांचं मॅग्निट्यूड सेम असतो आणि डायरेक्शन पण सेम असतो. ठीक आहे. हे काय झाले आपले? हे झाले आपले इक्वल वेक्टर्स. ओके. मग त्याच्यानंतर एक्सक्यूज मी. मग त्याच्यानंतर आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन बघितलं होतं. वेक्टर असतो हो ना. त्याला तुम्ही एका नंबरनी सपोज मल्टिप्लाय कराल तर काय होतं? राईट. तर जर मी एका वेक्टरला रिअल नंबरनी मल्टिप्लाय केलं हो ना. जर मी एका वेक्टरला रिअल नंबरनी मल्टिप्लाय केलं तर जो वेक्टर आहे माझा त्याची डायरेक्शन सेम राहील बट मॅग्निट्यूड वाढेल त्याची. हो ना. क्लिअर आहे. मग हे झालं. त्यानंतर आपण बघितलेलं आपली जी हेड टू टेल मेथड असते हो ना. जेव्हा पण आपल्याला अरेंज करायचे राहतं वेक्टर्सला, जर आपल्याला त्यांना ऍड करायचे तर वेक्टरचं हेड आपण त्याच्या टेलला लावतो. राईट. आणि जेव्हा सेपरेट करायचं राहतं तेव्हा टेल टू टेल असतं. मग पॅरलोग्राम लॉ बघितलेला आपण हो ना. जर दोन वेक्टर्स आहेत ए टू बी तर मग त्यांचे टेल्स आहेत त्यांना मी एका कॉमन ओरिजिन वरती घेऊन येईल आणि जो सम आहे तो पॅरलोग्राम मेथड राहील. मग त्यानंतर आपण वेक्टर रेझोल्युशन बघितलेलं हो ना. तुम्हाला जर लक्षात असेल तर मी सांगितलं होतं की बेसिकली तुम्ही बघू शकता काय आहे ते, बट जस्ट सिम्पली आपण स्प्लिट करतो आणि आय कॅप जे कॅप के कॅप जे असतात आपले ऍक्सिस ते. आणि हे सगळं झालं. मग नंतर जे एक्झाम्पल्स दिले ते तुम्हाला स्वतः वाचायचे. ओके. सपोज इन केस तुम्ही फर्स्ट लेक्चर आपला नाही बघितलाय तर मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला की तो जाऊन आधी बघा. जे कॉन्सेप्ट आहेत फॉर्म्युलाज आहेत ते क्विक रिकॅप होऊन जातील तुम्हाला. आणि या सेशन मध्ये आपण जे क्वेश्चन सोडवणार आहोत ना एनसीआरटीचे पुढचे, तर मग ते तुम्हाला एका बेटर वे मध्ये अंडरस्टँड होतील. का? कारण तुम्हाला कॉन्सेप्ट माहित आहेत, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. जर डायरेक्ट तुम्ही व्हिडिओ बघाल तर प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला अंडरस्टँड करण्यामध्ये की अरे हे कसं काय आलं, कुठून आलं, किंवा कुठली गोष्टी कशी सॉल्व्ह होत आहेत. हो ना. चालेल. मग ते झालं. त्यानंतर आपण मोशन इन प्लेनचे फॉर्म्युलाज बघितले होते. आपण पोझिशन, वेक्टर, डिस्प्लेसमेंट, ऍक्सलरेशन या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. राईट. की कसं स्प्लिट होतं. जसं आपल्याकडे नॉर्मल स्ट्रेट लाईन मध्ये एकाच ऍक्सिस मध्ये गोष्टी काम करतात, यामध्ये होऊन जातं की ती इंडिव्हिज्युअल गोष्ट आपली एक्स ऍक्सिस मध्ये त्याचा एक कॉम्पोनंट येतो, वाय ऍक्सिस मध्ये कॉम्पोनंट येतो. राईट. मग त्यानंतर जी इम्पॉर्टंट गोष्ट होती ती होती आपली प्रोजेक्टाईल मोशनची फॉर्म्युलाज. इम्पॉर्टंट हो ना. प्रोजेक्टाईल मोशन कसं काम करतो, मॅक्सिमम हाईट, मॅक्सिमम टाइम, सॉरी टोटल टाइम, टाइम ऍट मॅक्सिमम हाईट. मग रेंज काय असते प्रोजेक्टाईल मोशनची. जर मला मॅक्सिमम रेंज पाहिजे तर मी ऑब्जेक्टला किती अँगल वरती लॉन्च करायला पाहिजे ना फॉर अ गिवन सेट ऑफ पॉइंट्स किंवा व्हॅल्यूज जे आहेत माझ्याकडे. ओके. तर अँगल 45 डिग्री साठी आपण त्याला लॉन्च केला सपोज कुठल्याही ऑब्जेक्टला फॉर अ गिवन सेट, तर मग तू त्या पर्टिक्युलर कंडिशन साठी तुम्हाला मॅक्सिमम रेंज देईल. ओके. काय देणार आहे? मॅक्सिमम रेंज. ओके. मग ते झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितलेलं सर्क्युलर मोशन हो ना. सर्क्युलर मोशनचे पण जे आपण फॉर्म्युलाज आहेत, अँग्युलर, सेंट्रिपिटल जे आहे तुमचं, राईट, वेलॉसिटी कशी चेंज होते दर पॉइंट वरती तुमचं. ओके. आणि जे फॉर्म्युलाज आहेत ते आफ्टर दॅट आपण जी एक्सरसाइज आहे आपली हो ना, आपण एक्सरसाइज स्टार्ट केली होती. राईट. एक्सरसाइज मध्ये आय गेस आपली क्वेश्चन नंबर 1 to 8 कम्प्लीट झालेले आहेत. सॉरी 1 to 7 कम्प्लीट झाले होते आणि क्वेश्चन नंबर 6 आपला राहिला होता. तर आजचा जो टॉपिक आपण त्यामध्ये आपल्याला स्टार्ट करायची आहे आपली एक्सरसाइज फ्रॉम क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे. एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 7 हे आपले कव्हर झालेत पार्ट 1 व्हिडिओ मध्ये. ओके.
आणि जी आताची व्हिडिओ आहे आपण ह्यामध्ये आपण सगळ्यात आधी करणार आहोत क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह. ओके, चालेल. तर न काही टाइम वेस्ट करता आपण जो क्वेश्चन नंबर 6 आहे तो सॉल्व्ह करायला घेऊ. ठीक आहे, तर क्वेश्चन काय म्हणतोय, आपल्याला सांगतोय एस्टॅब्लिश द फॉलोइंग वेक्टर इनइक्वालिटीज जॉमेट्रिकली और अदरवाइज. हो ना, काय म्हणतोय, एस्टॅब्लिश द फॉलोइंग वेक्टर इनइक्वालिटीज जॉमेट्रिकली और अदरवाइज. सो एकच मिनिट, चालेल, ठीक आहे. ओके, सो फर्स्ट कंडिशन काय दिली आपल्याला, फर्स्ट कंडिशन दिलेली आहे मॉड ऑफ ए प्लस बी विल बी लेस देन और इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए. ठीक आहे, मॉड बोलतो मी, ते मॅग्निट्यूड आहे. ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. ठीक आहे, तर काय करायचं, आपण अज्युम केलं की आपल्याकडे दोन वेक्टर्स आहेत. ठीक आहे, कुठले वेक्टर्स आहेत आपल्याकडे, आपल्याकडे आहे वेक्टर ए आणि वेक्टर बी. ओके, सो जेव्हा वेक्टर ए आणि वेक्टर बी आहे माझ्याकडे, तर मी काय करणार आहे, मी त्यांना सांगेल की त्यांना मी रिप्रेझेंट करतोय माझे जे ऍडजस्टंट साइड्स आहेत एका पॅरलेलोग्रामचे. ओके, माझ्याकडे पॅरलेलोग्राम आहे पी क्यू आर आणि एस. ओके, सो मी एक पॅरलेलोग्राम ड्रॉ केला इथे. ओके, तर सपोज हा माझा ए वेक्टर आहे. ठीक आहे, दिस इज माय पॉइंट पी, दिस इज माय पॉइंट क्यू. हा जो पॉइंट आहे हा आहे माझा आर आणि इकडे जो आहे तो एस आहे. ठीक आहे, तर हा जर ए वेक्टर आहे माझा, हा माझा बी वेक्टर आहे. ओके, तर हा जो रिझल्टंट आहे इथे, ठीक आहे, जो रिझल्टंट आहे माझा, तो रिझल्टंट काय असेल माझा, ए वेक्टर प्लस बी वेक्टर. ठीक आहे, ही गोष्ट माहिती आहे आपल्याला. ओके, तर इथे काय कळतंय आपल्याला, आपला जो क्यू आर आहे, राईट, क्यू आर काय आहे तुमचा, क्यू आर आहे ए वेक्टर, राईट. सेम वे मध्ये जो आर एस आहे आपला, आर एस काय, आर एस आहे बी वेक्टर, बरोबर. आणि आर एस जो आहे माझा, आर एस इक्वल टू पी क्यू राहील, राईट. हे तर कळतंय का, कारण पॅरलेलोग्रामची ऑपोजिट साइड्स आहेत ते. आणि फायनली आहे माझ्याकडे क्यू एस. क्यू एस काय आहे माझा, क्यू एस आहे माझा ए प्लस बी. ओके, चल आता प्रूफ काय करायचंय, मला प्रूफ करायचंय की ए प्लस बी जो आहे तो माझा लेस देन और इक्वल टू आहे ए प्लस बीच्या. ठीक आहे, इंडिव्हिज्युअली मॅग्निट्यूडचा. ओके, सो काय करणार आहे मी, आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की जो ईच साइड असतो ट्रायंगल मध्ये तो स्मॉलर असतो दॅन द सम ऑफ अदर टू साइड्स. ओके, तर मी काय करणार, मी कन्सिडर करेल ट्रायंगल माझा, आपण ट्रायंगल कन्सिडर करूयात क्यू आर एस. ठीक आहे, क्यू आर, थांबा, क्यू आर एस नाही करता येणार आपल्याला, आपल्याला ही जर साइड पाहिजे. ओके, आपण घेऊयात ट्रायंगल पी आर, ए इकडे माझ्याकडे. ठीक आहे, ए इथे, बी इथे, सो बी हा झाला आणि ए प्लस बी. ठीक आहे, पी क्यू आर घेऊया ट्रायंगल आपण. ओके, पी क्यू आर. ओके, आता ट्रायंगल पी क्यू आर मध्ये मी काय बोलू शकतो, मी बोलू शकतो ट्रायंगल पी क्यू आर मध्ये सपोज हा माझा एस आहे, राईट, तर हा पण माझा काय होणार आहे, हा माझा होईल बी वेक्टर आणि हे माझं ए प्लस बी. ओके, सो मी काय बोलू शकतो, जो माझा पी क्यू आहे, पी क्यूचा मॅग्निट्यूड, राईट, प्लस क्यू आरचा मॅग्निट्यूड आहे. ठीक आहे, हा माझा नेहमी ग्रेटर देन असेल कशापेक्षा, इट विल ऑलवेज बी ग्रेटर देन माझा पी आरचा मॅग्निट्यूड, राईट. आता पी आर काय आहे माझा, इथे बघा, पी आर काय आहे, एक मिनिट, मी नेमिंग गडबड केली का, सॉरी, सो सॉरी. ठीक आहे, इथे येईल तुमचा पी आर. ओके, सो पी आर जेव्हा मी केलंय नेम, राईट, पी आर काय माझा ए प्लस बी. सो काय झालं, हे झालं माझं मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस बी. आणि पी क्यू काय माझा, पी क्यू इज ए आणि क्यू आर काय, क्यू आर किंवा पी एस. ठीक आहे, तो काय माझा बी, बी इज पी एस और हे पी क्यू. गाइज मी नेमिंग खूप चुकवली आहे का, सो सॉरी. ठीक आहे, माझा पी क्यू जो आहे तो आहे माझा ए, राईट. पी क्यू काय माझा, पी क्यू माझा ए आहे, पी एस माझा बी आहे, राईट, पी एस इज बी. काय मी चूक केली इथे आणि कोणीच मला सांगितलं नाही. ओके, आय एम सो सॉरी कन्फ्युजन साठी. मी ऍक्च्युली इथे लिहिलं चुकीचं, बट मग डायग्राम हा फॉलो करत होतो. ओके, बी काय माझा, बी माझा पी एस आहे आणि क्यू आर आहे. ओके, क्यू आर, सो क्यू आर काय झाला माझा, बी झाला, राईट. काय प्रूफ करायची आपल्याला, हीच गोष्ट प्रूफ करायची, झाली प्रूफ. ठीक आहे, हेन्स प्रूफ म्हणू शकतो आपण याला. पण आता एक गोष्ट नोट करा, ही आपण काय प्रूफ केली,
आपण प्रूफ केली ग्रेटर दॅन, बट त्यांनी काय विचारलं आपल्याला, त्यांनी विचारले की इक्वल टू सुद्धा असू शकते, राईट. आता इक्वल टू साठी आपण काय करू शकतो हे बघा. आपल्याला माहित आहे की जर दोन वेक्टर्स जे आपले आहेत, ठीक आहे, जे दोन वेक्टर्स आहेत आपले ए आणि बी, ठीक आहे, हे जर एका स्ट्रेट लाईन वरती ऍक्ट करत आहे, ठीक आहे, हे वेक्टर जर ऍक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन, ऍक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन द सेम डायरेक्शन, ठीक आहे, एका सेम डायरेक्शन मध्ये ऍक्ट करत आहे, तर तर काय होणार आहे, तर जो ए आहे माझा प्लस बी आहे, राईट, हा कशाच्या इक्वल होईल, ए प्लस बीच्या, ठीक आहे. सो ही झाली इक्वेशन 1, ही झाली इक्वेशन 2, ठीक आहे. या दोन्ही इक्वेशनला जर मी कंबाईन केलं तर काय करणार आहे, ठीक आहे, काय करायला लावलं, मी बोललो कंबाईन करायचे आपल्याला 1 विथ 2, तर आली इक्वेशन माझ्याकडे ए चा हे मॅग्निट्यूड प्लस वेक्टर बी चा मॅग्निट्यूड, हे असेल माझं ग्रेटर देन ऑर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी. ओके, झालं फर्स्ट क्वेश्चन क्लिअर. ओके, चलो मूव्ह करूयात बी पार्ट वर, ठीक आहे. बी पार्ट काय बोलतोय मला, बी पार्ट म्हणतोय मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस बी इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए मायनस मॅग्निट्यूड ऑफ बी. ओके, तर सेम गोष्ट आहे, ठीक आहे, सेम कॉन्सेप्ट यूज होणार आहे, फक्त चेंज काय होणार आहे यामध्ये, आता चेंज काय होणार आहे याच्यामध्ये आता, ठीक आहे. काय सांगतो तुम्हाला, परत सेम अझम्पशन्स, ठीक आहे. लेट टू वेक्टर्स बी ए अँड बी, ए अँड बी, ओके, आणि परत ऍडजस्टंट साइड्स होतील तुमचे पॅरलेलोग्रामचे, ठीक आहे. हा झाला ए, पी, क्यू, आर, एस, ठीक आहे. ही डॉटेड लाईन पाहिजे खरं तर, सो ठीक आहे. ओके, बी झाला, ए रिजन झाला आपला ए प्लस बी. ओके, चलो. सो आता आपल्याला याच्यामध्ये ए प्लस बी पण विचारलं आणि ए मायनस बी सुद्धा विचारलं, ठीक आहे. तर 1 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला, विचार करायचे काय अप्रोच घेऊ आपण, ठीक आहे. मी सांगतोय तुम्हाला, ऑब्व्हियसली आपण डिस्कस करणार आहोत सोल्युशन, बट थिंक. ओके, चलो. चला हे बघा, तर ठीक आहे, हा डायग्राम बनवला आपण, नोट करा, ठीक आहे, कुठकुठल्या गोष्टी आहेत आपल्याकडे. ओके, क्यू आर काय करता येईल, आपण एक काम करू, ठीक आहे, सेम माझ्या कन्व्हिनियन्स साठी मी फक्त जे डायग्राम आहे ना त्याला चेंज करतो, ठीक आहे. क्यू आर पी एस, ठीक आहे. आता काय माझ्याकडे ए जो आहे, ए काय माझा, ए आहे क्यू आर, ओके. बी काय, बी आहे माझा क्यू पी किंवा आर एस सुद्धा म्हणू शकतो मी याला, राईट. यालाच उचलून इथे ठेवलं तर हे पण झालं, ओके. आणि क्यू एस काय, एक्सक्यूज मी, मला सर्दी खोकला झालाय थोडा, टॅबलेट सुरू आहेत बट वर्क नाही करत आहेत. एनिवेज, क्यू एस इज ए प्लस बी, ओके, एवढं कळलं आपल्याला. आता आपल्याला काय काय गोष्ट माहिती आहे, आपण वरती जे प्रूफ केलं होतं, आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की जी ईच साइड असते ट्रायंगलची, हो ना, लिहितोय मी इकडे, ईच साइड इन अ ट्रायंगल, ठीक आहे, इज स्मॉलर देन द सम ऑफ टू साइड्स, राईट. ही गोष्ट माहिती आहे आपल्याला. तर मी आता सपोज ट्रायंगल कन्सिडर करतोय मी क्यू आर एस, ठीक आहे, क्यू आर एस हा ट्रायंगल कन्सिडर करतोय मी, ओके. हा झाला माझा बी, हा झाला माझा ए, ओके, आणि हा आहे माझा ए प्लस बी, ओके. क्यू आर एस ट्रायंगल मध्ये मी काय बोलू शकतो की जो माझा क्यू एस आहे, राईट, क्यू आर आणि एस, ओके, जो माझा क्यू एस आहे, क्यू एस प्लस आर एस केला मी, ठीक आहे. काय केलं मी, क्यू एस प्लस आर एस केला, हा ग्रेटर देन असेल क्यू आरच्या, राईट. सेम वे मध्ये जर मी क्यू एस प्लस क्यू आर केला तर हा ग्रेटर असेल माझा आर एस पेक्षा, राईट. ओके, सो काय म्हणू शकतो मी, जो माझा क्यू एस आहे इंडिव्हिज्युअली, राईट, क्यू एस हा माझा ग्रेटर देन असेल, ठीक आहे. मी याला या साईडला घेऊन गेलो, कशापेक्षा, क्यू आर मायनस क्यू पी पेक्षा, राईट. याला आर एच एस ला घेऊन गेलो, राईट, मी या टर्म्सला, क्यू आर मायनस क्यू एस इज इक्वल टू क्यू आर
मायनस क्यूपी. ओके, आता तुम्ही विचार करत असाल क्यूपी कुठून आला, राईट? ही जी साईड आहे माझी क्यूपी. ओके, तर क्यूपी कशाची इक्वल आहे? क्यूपी हा इक्वल टू माझ्या आर एसच्या, बरोबर आहे ना? आर एस किंवा इथे मी क्यूपी लिहू शकतो. तर मी काय सबस्टिट्यूट केलेला? क्यूपी लिहिलं. ठीक आहे, तुम्ही आर एस सुद्धा लिहू शकता. ओके, बिकॉज क्यूपी इज इक्वल टू आर एस, हो ना? आता याला सबस्टिट्यूट करणार कशाच्या टर्म्स मध्ये? ए बीच्या. क्यूएस काय माझं? क्यूएस आज आहे माझं ए प्लस बी. ओके, ए प्लस बी इज ग्रेटर देन. क्यू आर काय आहे? क्यू आर काय आहे माझं? क्यू आर आहे ए मायनस क्यूपी काय आहे? क्यूपी आहे माझं बी, राईट? ही झाली एक गोष्ट, इक्वेशन 1. ओके, आता आपल्याला हे पण माहिती आहे की जर माझे दोन वेक्टर सेम डायरेक्शन मध्ये असले, ठीक आहे, इफ ए अँड बी आर टू वेक्टर्स, हो ना, जे ऍक्ट करताय एका स्ट्रेट लाईन मध्ये सेम डिरेक्शन मध्ये सुद्धा, तर तर काय म्हणू शकतो आपण याला? आपण याला म्हणू शकतो की ए प्लस बी जे आहे माझं, ते माझं इक्वल टू राहील मॅग्निट्यूड ऑफ ए मायनस मॅग्निट्यूड ऑफ बीच्या, राईट? ही झाली इक्वेशन 2, बरोबर? सेम वे मध्ये काय बोलू शकतो मी? कंबाईन करायचंय 1 आणि 2 ला अगेन, हो ना, जसा आधीच्या याच्यात केलं होतं आपण. ठीक आहे, तर काय होणार आहे? कंबायनिंग 1 आणि 2 आपल्याला भेटतं की ए प्लस बी जो आहे तो आहे माझा ग्रेटर देन और इक्वल टू ए मायनस बीचा. ठीक आहे, झालं सॉल्व. चलो शाबाश. मूव्ह करूयात नेक्स्ट याच्यावरती. सी पार्ट काय? सी ए मायनस बी इज लेस देन ए प्लस बी. ओके, सेम गोष्ट आहे. ठीक आहे, सगळीकडे आपले जे पण कन्सिडरेशन आहेत ते सेम आहे. बट आता इथे एक नोट करायचंय, काय इथे ए मायनस बी म्हणाले. ठीक आहे, तर पॅरलेलोग्राम कसा बनेल माझा? ओके, हा झाला माझा मायनस बी आणि हा झाला माझा ए. ठीक आहे, मला ए मायनस बी करायचंय, तर हा रिझल्टंट काय झाला माझा? हा झाला ए मायनस बी. ओके, कळतंय सगळ्यांना? चलो ठीक आहे, पी क्यू आर एस. ओके, चलो, तर याच्यात काय काय? माझा जो पी क्यू आहे, पी क्यू असेल माझा इक्वल टू आर एस. ओके, विच इज इक्वल टू माझा बी. आणि पी एस जो आहे माझा, पी एस काय आहे? पी एस आहे ए आणि पी आर आहे माझा ए मायनस बी. ओके, क्लिअर आहे पर्यंत? चलो, तर सेम वे मध्ये जसं आपण आधीचे क्वेश्चन्स केले तसंच. ओके, रूल माहिती आहे आपल्याला, हो ना, काय? की जो माझा ईच साइड आहे, कसला? ईच साइड ऑफ अ ट्रायंगल, हो ना, हा काय असतो? इज स्मॉलर देन द सम ऑफ अदर टू साइड. ठीक आहे, स्मॉलर देन द सम ऑफ अदर टू साइड्स, बरोबर आहे? चल, तर आता मी जेव्हा हा ट्रायंगल करतोय, ओके, कुठला ट्रायंगल कन्सिडर करणार आहे मी? कन्सिडर करेल मी ट्रायंगल पी एस आर. ओके, सो इन ट्रायंगल पी एस आर काय होणार आहे माझं? मला हे माहिती आहे की माझा जो पी आर आहे, पी आर माझा स्मॉलर देन असेल पी एस प्लस एस आर, राईट? तर याला काय लिहू शकतो मी? पी आर माझा काय आहे? ए मायनस बी लेस देन मॅग्निट्यूड ऑफ ए प्लस मायनस बी, बरोबर? क्लिअर सगळ्यांना? यालाच मी काय म्हणू शकतो? ही जी साईन आहे याला मी बाहेरही काढू शकतो, राईट? जर मॅग्निट्यूडच कन्सिडर करतोय मी तर त्याची डायरेक्शन मला व्हॅल्यू करणार नाहीत, राईट? सो दिस इज द सेम ॲज दिस. ठीक आहे, ही झाली इक्वेशन 1 तुमची. परत आणि इक्वल टूच्या साईन साठी आपली काय स्टेटमेंट आहे? आपली हीच आहे की जर माझे दोन वेक्टर जे मी कन्सिडर करतोय ते जर सेम डायरेक्शन मध्ये आहेत, हो ना, इफ टू वेक्टर्स act along a straight line in opposite direction. ठीक आहे, in opposite direction, then तेव्हा काय होणार आहे? जर मी ए मायनस बी केला तर हा इक्वल टू असेल माझ्या ए प्लस बीच्या, राईट? परत कंबाईन करायचे दोन इक्वेशन्स, 1 आणि 2 ला कंबाईन केलं, काय आला आन्सर मला? जे त्यांनी विचारलंय, हो ना, ए मायनस बी इज लेस देन और इक्वल टू ए प्लस बी.
ओके. आता मी एक्सपेक्ट करतोय की आत्ताच्या टाइम पर्यंत हो ना आपण 3 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, राईट. पॅटर्न सेम आहे सगळ्यांचा. तर तुम्हाला कळालं असेल की ट्रिक काय आहे याच्यामध्ये हो ना, की प्रोसेस काय फॉलो करतोय आपण. बाकी काहीच आउट ऑफ द बॉक्स नाहीये हो ना. सेम मेथड, सेम अप्रोच, सेम गोष्ट हो ना. जो आता क्वेश्चन डी आहे तो पण सेम प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत हो ना. तर मी रिक्वेस्ट करतोय मुला तुम्हाला, ओके, काय करणार आहात तुम्ही, स्वतःहून डी पार्ट सॉल्व्ह करायचंय. ओके, मला डिस्कस करायची गरज नाहीये, पण तरी तुम्ही काय करू शकता, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करू शकता आणि स्वतःहून हा क्वेश्चन सॉल्व्ह कराल. ओके, सेम गोष्ट. ओके, परत 2 वेक्टर्स घेणार आपण, ए आणि बी. ठीक आहे, पॅरलोग्रामचं करस्पॉन्डिंग जर मी घेतलं तर हो ना, हा होईल माझा मायनस बी, हा आहे माझ्याकडे ए, पी क्यू आर एस, हा परत होईल माझं ए मायनस बी, राईट. मग आता इथे काय करणार मी, काय माहितीये मला की पी आर प्लस एस आर केलं मी, तर हा माझा असेल ग्रेटर देन पी एस, राईट, इक्वेशन 1. मग अजून मला काय माहिती, माझा जो पी आर आहे, पी आर माझा ग्रेटर देन असेल पी एस मायनस एस आरच्या, राईट, इक्वेशन नंबर 2. आणि जर मी हे घेतलं ए मायनस बी, तर हा असेल माझा ग्रेटर देन ए मायनस बीच्या, राईट, इक्वेशन नंबर 3. सिम्पली इकडनंच घेतली आपण. ओके, तर काय म्हणू शकतो मी, जी माझी क्वांटिटी आहे, ठीक आहे, लेफ्ट हँड साइडला, द क्वांटिटी ऑन एल एच एस इज ऑलवेज पॉझिटिव्ह हो ना, इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि जी राईट साइडला आहे आणि आर एच एस ची जी आहे ती माझी असू शकते कॅन बी पॉझिटिव्ह, कॅन बी निगेटिव्ह. ठीक आहे, कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ठीक आहे, तर काय करणार, दोन्ही साईडला आपण मॉड्युलस घेणार. का, मॉड्युलस घेतल्याने जे क्वांटिटीज आहेत आपले पॉझिटिव्ह होतील, राईट. सो लेट्स टेक मॉड्युलस हो ना. स्टेटमेंट लिहायची गरज आहे तुम्हाला एक्झाम मध्ये, सपोज क्वेश्चन आलं तुमच्या, तर लेट्स टेक मॉड्युलस ऑन बोथ द साइड्स. ठीक आहे, तर कारण त्याच्यानी क्वांटिटीज जे आहेत आपले पॉझिटिव्ह होतील. तर काय होणार आहे, हे होईल तुमचं ए मायनस बी ग्रेटर देन ए मायनस बी, बरोबर. आणि ए मायनस बी झालं ग्रेटर देन माझं ए मायनस बी, इक्वेशन नंबर 4. आणि परत सेम गोष्ट, जर आपल्याला माहिती आहे जर 2 वेक्टर्स अलॉंग स्ट्रेट लाईन आहे, बरोबर ना, वेक्टर जर माझ्या अलॉंग स्ट्रेट लाईन आहे तर काय येणार आहे, इक्वल होऊन जाईल, ते विल बी इक्वल टू ए मायनस बी. ही झाली तुमची स्टेटमेंट नंबर 5. काय करणार, सिम्पली कंबाईन, कंबाईन 4 आणि 5. काय होणार मग, जे विचारलंय त्यांनी, ए मायनस बी ग्रेटर देन ऑर इक्वल टू ए मायनस बी. ओके मुलांनो, क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 6 हो ना, झाला सॉल्व्ह. मूव्ह करत नेक्स्ट क्वेश्चन. चलो ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 7 जो आहे आपला, तो आपण लास्ट याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये डिस्कस केलाय. तर आता आपण सॉल्व्ह करणार आहोत क्वेश्चन नंबर 8. ओके, तर क्वेश्चन नंबर 8 वाचायचं आहे. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 8, 3 girls skating on a circular ice ground of radius 200 meters start from a point P on the edge of the ground and reach a point Q diametrically opposite to P following different paths as shown in the figure. ठीक आहे, तर what is the magnitude of displacement vector for each, ठीक आहे, in which the girl in this is equal to the actual length of the path skate. ठीक आहे, काय म्हणतात, 3 मुली आहेत जे का सर्क्युलर आइस ग्राउंड वरती स्केटिंग करताय, ज्याची रेडियस आहे 200 मीटर. ठीक आहे, तर ते जात आहेत पॉईंट पी पासून क्यू पर्यंत. डायमेट्रिकली जो ऑपोजिट आहे, डायमेट्रिकली ऑपोजिट म्हणजे काय, रेडियसच्या ट्वाइस डिस्टन्स आहे तो. जो पी क्यू डिस्टन्स आहे माझा स्ट्रेट लाईनचा, जो पाथ बी पर्सननी घेतलाय तो आहे 400 मीटर्स. ठीक आहे, तर विचारले तुम्हाला की तिघी ह्या मुलींसाठी जो डिस्प्लेसमेंट वेक्टरचा मॅग्निट्यूड आहे तो किती आहे आणि कुठल्या मुलीचा याच्यामध्ये जो आहे तो इक्वल लेंथ आहे पाथचा त्याच्या सेम. ठीक आहे, तर आता आपल्याला काय माहितीये की मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, सेम असणार आहे, बरोबर. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट काय असतो, शॉर्टेस्ट पाथ, डिस्प्लेसमेंट काय असतो, शॉर्टेस्ट पाथ, राईट. हे झाला तुमचा
शॉर्टेस्ट पाथ, राईट. तर सगळ्यांनी काय डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय? पीक्यू डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय. पीक्यू किती आहे? ट्वाइस द रेडियस आहे, हो ना, रेडियसच्या दुप्पट आहे. डिस्प्लेस काय हा डायमीटर आहे ना पीक्यू. रेडियस त्यांनी सांगितली, रेडियस किती आहे? 200. तर 2 × 200 मीटर किती झालं? 400 मीटर्स. आता याच्या इक्वल कुठल्या मुलीने पाथ घेतलाय? गर्ल बी, बरोबर ना. इकडे बघू शकतो आपण फिगर मध्ये, ती सरळ गेली आहे. ठीक आहे. तर गर्ल बी हॅज स्केटेड द ऍक्च्युअल लेंथ, म्हणजे गर्ल बीने जो ऍक्च्युअल लेंथ घेतलाय तो आहे मॅग्निट्यूड त्यांच्या पाथचा. ठीक आहे, क्लिअर आहे. चलो, सो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन वाचायचंय, तुम्ही विचार करायचे कसं सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, 1 मिनिटाचा टाइम देतोय मी. ओके, चालेल. तर क्वेश्चन नंबर 9 बघूयात आपण. ठीक आहे, काय दिलंय? अ सायक्लिस्ट स्टार्ट्स फ्रॉम द सेंटर ओ ऑफ अ सर्क्युलर पार्क of radius 1 kilometer, reaches the edge P of the park, then cycles along the circumference and returns to the center along Q0 as shown in the figure 3.2. If the round trip takes 10 minutes, what is the net displacement, average velocity and average speed of the cyclist? ठीक आहे, तर काय करणार आहे आपण या क्वेश्चन मध्ये? या क्वेश्चन मध्ये जसं आपल्याला काय काय माहिती, सायक्लिस्टचा जो पाथ आहे त्याचं रेडियस माहिती आहे आपल्याला, त्याचं पाथ माहितीये आणि बाकीच्या गोष्टी विचारल्यात. ओके, सो फर्स्ट काय विचारलं आपल्याला? नेट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, नेट डिस्प्लेसमेंट काय? नेट डिस्प्लेसमेंट तुमची जो डिस्टन्स आहे त्याचा बिटवीन द इनिशियल आणि फायनल पोझिशन ऑफ द बॉडी, राईट. डिस्प्लेसमेंट काय? तुमचा डिफरन्स, डिस्टन्स बिटवीन इनिशियल आणि फायनल पाथ, बरोबर. डिस्टन्स म्हणजे जो शॉर्टेस्ट आहे तुमचा बेसिकली तो, हो ना. तर सायक्लिस्ट काय करतोय? सायक्लिस्ट फिरतोय आणि परत तो येतोय त्याच्या जो स्टार्टिंग पॉइंट वरती येतो. तर म्हणून नेट डिस्प्लेसमेंट किती आहे? 0. ठीक आहे, नेक्स्ट काय विचारले? ऍव्हरेज वेलॉसिटी. ओके, ऍव्हरेज वेलॉसिटी काय असते? ऍव्हरेज वेलॉसिटी असते तुमची नेट डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता जर डिस्प्लेसमेंटच तुमची 0 आहे तर ऍव्हरेज वेलॉसिटी काय झाली? 0. ठीक आहे, काहीच डोकं नाही लावायचंय. ऍव्हरेज वेलॉसिटी 0 असू शकते, हो ना. मग आता नेक्स्ट काय? ऍव्हरेज स्पीड. ओके, ऍव्हरेज स्पीड काय? ऍव्हरेज स्पीड आहे तुमची डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. ठीक आहे, सो हे होईल तुमचं ओपी प्लस जो डिस्टन्स आहे त्याचा पी क्यू, राईट, प्लस Q0 अपॉन टाइम किती घेतला त्यांनी? 10 मिनिटाचा. ओके, तर याला आपण कॅल्क्युलेट करू सपोज. तर काय येणार आहे आन्सर माझ्याकडे येईल? 1 किलोमीटर प्लस 1/4 इंटू 2 इंटू 22/7 इंटू 1 किलोमीटर प्लस 1 मीटर होल अपॉन 10/60 आवर्स, राईट. तर हे कॅल्क्युलेट केलं तर मला येईल 6 इंटू 2 प्लस 22/14 विच इज माझं 6 इंटू 2 14 50 प्लस 50/14. तर हे येईल माझं 21.43 किलोमीटर्स पर आवर. ठीक आहे, सोल्युशन बघू शकता तुम्ही काय. नोट डाऊन करून घ्या, मग पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. क्वेश्चन नंबर 10 जो दिलेला आहे तो. ओके, चालेल. ठीक आहे, सो आय होप तुम्ही नोट डाऊन केलंय. आपण मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वरती, राईट, जो आहे आपला क्वेश्चन नंबर 10. ओके, काय म्हणतात क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघायचं. क्वेश्चन नंबर 10 मध्ये बोलतंय की एक ओपन ग्राउंड आहे, एक मोटरसायकलिस्ट आहे. ठीक आहे, ऑन एन ओपन ग्राउंड अ मोटरिस्ट फॉलोज अ ट्रॅक दॅट टर्न्स टू हिज लेफ्ट बाय एन अँगल ऑफ 60 डिग्री आफ्टर एव्हरी 500 मीटर्स. ठीक आहे, स्टार्टिंग फ्रॉम अ गिवन टर्न स्पेसिफाय द डिस्प्लेसमेंट ऑफ द मोटरिस्ट ऍट द 3rd, 6th and 8th टर्न. कंपेअर द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट विथ द टोटल पाथ लेंथ कवर्ड बाय द मोटरिस्ट इन ईच केस. ठीक आहे, तर आपण अज्युम करू मोटरिस्टने स्टार्ट केलाय पाथ त्याचा इकडनं. ओके, तो मूव्ह करतोय या साईडला. तर काय होणार आहे? तो मूव्ह करतोय, ठीक आहे, 500 मीटर्स त्यांनी ट्रॅव्हल केलं. अँगल, ठीक आहे, मग आता इकडनं काय झालं? अँगल 60 वरती त्यांनी घेतला टर्न. ठीक आहे, दरवेळेस तो एक स्पेसिफिक टर्न घेतो. ठीक आहे, एकाच साईडला 60 डिग्री टर्न घेतला. ठीक आहे, अँगल
ठीक आहे. हा जो अँगल आहे त्याचा, हा अँगल आहे 60 डिग्री. ठीक आहे, इथपर्यंत पोहोचला तो. इकडनं काय केलं, परत 60 डिग्री टर्न घेतला त्यांनी, राईट, आफ्टर 500 मीटर्स. ठीक आहे, परत 500 मीटर्स, हे परत झालं त्याचं 500 मीटर. ठीक आहे, परत टर्न घेतला त्यांनी. ठीक आहे, हा अँगल 60. ठीक आहे, परत टर्न घेतला 500 मीटर्स, इकडनं हा अँगल झाला 60 आणि परत टर्न घेतला. ठीक आहे, आणि परत टर्न घेतला. ठीक आहे, ही जी प्रोसेस आहे त्याची, ओके, आफ्टर दर 500 मीटर, हो ना, दर 500 मीटर तो काय करतोय, तो टर्न घेतोय, राईट. हा मी ओ घेतोय, कन्सिडर करतोय. ठीक आहे, ए बी सी डी ए. ओके, आता काय काय विचारलंय मला, त्यांनी विचारलंय थर्ड टर्न, फिफ्थ टर्न, नाही सॉरी, थर्ड, सिक्स आणि एट. ठीक आहे, आता थर्ड टर्न कम्पेअर करूया आता आपण. ओके, फर्स्टला तर मोटर स्टार्ट करतोय ओ पासून. ठीक आहे, ओ आहे त्याचा स्टार्ट पॉइंट. ठीक आहे, मोटरिस्टने स्टार्ट केलं पॉइंट ओ पासून. ठीक आहे, तर आता काय होणार आहे, फर्स्ट टाइम जेव्हा तो थर्ड टर्न घेतोय, थर्ड टर्न कुठे येतोय त्याचा, फर्स्ट टर्न, सेकंड टर्न, थर्ड टर्न. थर्ड टर्न कुठे आला, तो इथे रीच झालाय. ठीक आहे, सो काय डायग्राम बनेल माझी, ही डायग्राम आहे फॉर त्याची डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, हा डिस्टन्स 500 आहे, हा डिस्टन्स 500 आहे. ओके, हा माझा कुठला ट्रायंगल आहे, आयसोसेलिस ट्रायंगल आहे, राईट, बरोबर ना, आयसोसेलिस ट्रायंगल आहे. ठीक आहे, आता जो माझा मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट होईल, ओके, काय विचारलंय मला, विचारलंय त्यांनी मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. तर काय येणार मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट माझं येईल, जो थांबा, मोटर टेक्स द थर्ड टर्न ऍट, इकडे घेणार आहे तो, राईट. मोटरिस्टने स्टार्ट झालं इकडनं, फर्स्ट टर्न घेतला, सेकंड टर्न घेतला, थर्ड टर्न इकडनं घेणार आहे. ओके, सो त्यांनी विचारलंय स्पेसिफाय द डिस्टन्स ऑफ द मोटरिस्ट ऍट द थर्ड. ठीक आहे, थर्ड टर्न कुठला त्याचा, हा आहे. सो मी बोलतोय ह्या पाथ बद्दल, दिस पाथ, सॉरी फिगर चुकवला मी. हा होईल तुमचा हा डिस्टन्स. ठीक आहे, तर हा सिम्पली तुमचा होणार आहे, हा जो डिस्टन्स आहे त्याचा, राईट, मी याला एक्सटेंड केला सपोज, तर हा झाला 500, हा झाला 500, राईट. सर थर्ड वरती त्याचा जो टोटल डिस्प्लेसमेंट आहे तो झाला 500 प्लस 500 इक्वल टू 1000 मीटर्स. ठीक आहे, तर टोटल पाथ लेंथ किती आहे, टोटल पाथ लेंथ सुद्धा विचारली ना आपल्याला. टोटल पाथ लेंथ किती होईल झाली त्याची, ही 500 प्लस ही 500 प्लस ही 500, 500 इंटू 3, ही झाली 1500 मीटर्स. ओके, नेक्स्ट सिक्स्थ टर्न. ओके, सिक्स टर्नला काय होतं, सिक्स टर्न त्याचा काय झाला, सिक्स टर्न झाला त्याचा स्टार्टिंग पॉइंट इटसेल्फ, बरोबर. सिक्स्थ टर्न झाला स्टार्टिंग पॉइंट. आता स्टार्टिंग पॉइंट वरती आलं तर म्हणजे काय झालं, डिस्प्लेसमेंट तर झाला 0, आणि डिस्टन्स किती झाला, डिस्टन्स म्हणा किंवा टोटल पाथ लेंथ म्हणा, हे होणार त्याचं 500 इंटू 6, बरोबर. ही साइड प्लस ही साइड प्लस ही साइड प्लस ही प्लस ही प्लस ही, राईट. तर 500 इंटू 6 हे झालं 3000 मीटर्स. ओके, आणि जेव्हा आपण आता कन्सिडर करतो त्याचा एथ टर्न, राईट, एथ टर्न. ठीक आहे, एथ टर्न वरती आपण आधी टोटल पाथ लेंथ लिहून घेऊयात. ठीक आहे, टोटल पाथ लेंथ काय होणार त्याचा, टोटल पाथ लेंथ होईल त्याचा 8 इंटू 500, बरोबर. हे झालं 4000 मीटर्स. आणि आता काय म्हणाले आपल्याला, त्याचा एथ टर्न वरती जो त्याचा मॅग्निट्यूड आहे तो डिस्प्लेसमेंटचा तो बघायचा. ठीक आहे, हा झाला सेव्हन्थ टर्न. ओके, सो आपल्याला हा जो आहे हा रिजन तो काउंट करायचा आहे. ओके, तर मला काय काय गोष्टी माहिती आहेत आता इकडे, हे बघा, मला हे माहिती हा अँगल 60 डिग्री आहे. हा अँगल जर 60 डिग्री, तर आतला अँगल किती झाला माझा, आतला अँगल झाला 120 डिग्रीज. ओके, ही लेंथ किती आहे 500 मीटर्स, ही लेंथ किती आहे 500 मीटर्स. ओके, सो कुठला ट्रायंगल आहे, आयसोसेलेस ट्रायंगल आहे. हे दोन अँगल्स काय होणार, हे दोन अँगल्स होतील माझे 180, राईट, 30 डिग्रीज इच. ठीक आहे, आता मला जेव्हा ही दोन लेंथ माहिती आहे, मला जो तिसरा लेंथ आहे ती फाइंड करायची, तर ती मी कशी करणार आहे, ती लेंथ मी कॅल्क्युलेट करेल. सपोज हा ओ होता, हा ए होता, हा बी होता, राईट. मला ओबी फाइंड करायचा. सो माझा ओबी होणार माझा 500चा स्क्वेअर, ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर 500चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी 500 इंटू 500 कॉस ऑफ 60 डिग्रीज, राईट. बाहेरचा जो अँगल आला माझा तो. सो याला मी कॅल्क्युलेट करणार. कॉस 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती असते, कॉस 60 किती असतो 1/2, राईट.
एक एक्स्ट्रा झिरो येईल, प्लस इंटू हाफ. ओके, याला कॅल्क्युलेट करणार आपण, तर हे येणार 25 झालं 50, 50 प्लस 2 हे पण झालं 25, तर हे झालं बेसिकली 75, राईट. आणि याचा मला स्क्वेअर रूट काढायचं आहे, तर याचं मी स्क्वेअर रूट काढेल तर काय येणार आहे 7, राईट. सो 8 75, 8 6 8 8 at 64, 9 9 81 होतं, तर 864 1110. मग 8 8 6 6 पॉईंट, ठीक आहे, हे टेंटेटिव्ह येईल तुमचं 866.0 समथिंग, 0.03च्या अराउंड. ओके, आणि हे झालं तुमचं जो त्याचा होता मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आणि टोटल पाथ लेंथ जो आहे आपण तो ऑलरेडी कॅल्क्युलेट केला. तर टॅब्युलर फॉर्म मध्ये जर फक्त तुम्हाला सपोज डिनोट करायचं, राईट, हे झालं डिस्प्लेसमेंट आणि हे झालं टोटल पाथ लेंथ आणि हा झाला टर्न नंबर, राईट. तर टर्न जेव्हा थर्ड आहे, जेव्हा सिक्स्थ आहे आणि जेव्हा एट आहे. ओके, सो थर्ड आहे त्याचा 1000, सिक्स्थ वरती 0 आणि याच्यावरती आहे 866.03 आणि अँगल जो आहे तो आहे 30 डिग्रीज वरती आणि पाथ लेंथ आहे 1500. ठीक आहे, दोन्ही क्वांटिटीज जे ते आपले मीटर मध्येच आहेत. हे 3000 होतं आणि याचं होतं 4000. ठीक आहे, ऑलराईट, चलो. तर नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, हा सोल्युशन आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. नेक्स्ट बघूयात आपण क्वेश्चन नंबर 11. ऑलराईट, क्वेश्चन नंबर 11 काय? A passenger arriving in a new town wants to go from a station to a hotel located 10 kilometers away on a straight road. ठीक आहे, स्टेशन आहे, हॉटेल आहे. ठीक आहे, स्ट्रेट लाईन वरती आहे हॉटेल. डिस्टन्स किती म्हणालेत? किलोमीटर्स. ठीक आहे, आता काय होतं, a dishonest man takes him along a circuitous path 23 kilometers long and reaches the hotel in 28 minutes. ठीक आहे, कॅब घेतो तो, कॅब वाला काय करतो, त्याला दुसऱ्या रस्त्याने घेऊन जातोय. ठीक आहे, कॅब वाला त्याला दुसऱ्या रस्त्याने घेऊन जातोय. जो टोटल डिस्टन्स झाला त्याचा झाला 23 किलोमीटर्स आणि टाइम किती झाला? 28 मिनिट्स लागले त्याला पोचायला हॉटेलवरती. ठीक आहे, तर काय विचारलंय? ए आपल्याला विचारलंय की ऍव्हरेज स्पीड काय तुमच्या टॅक्सीची. ठीक आहे, आणि दुसरं बी विचारलंय तुम्हाला ऍव्हरेज वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड. ओके, चल. तर आता जेव्हा मला ऍव्हरेज स्पीड काढायची, राईट, सोल्युशन फॉर ते काय होणार माझं? टोटल डिस्टन्स. ठीक आहे, टोटल डिस्टन्स किती झालं माझं? 23 किलोमीटर्स अपॉन टोटल टाइम, अपॉन टोटल टाइम. तर टाइम किती होणार आहे माझं? 28/16 मिनिट्स. किलोमीटर्स पर आवर राहील, राईट. सो 28/60 मी जर कॅल्क्युलेट केलं तर हे येणार माझं अराउंड 49.29 किलोमीटर्स पर आवर. ठीक आहे, आणि सेकंड काय? ऍव्हरेज वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड. ठीक आहे, ऍव्हरेज वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड येईल टोटल डिस्प्लेसमेंट तर 10 बरोबर, आणि टाइम किती लागला? 28/60. तर हे होणार त्याचं 600/28. सो दिस विल बी अराउंड माझं 600/28, राईट. सो हा माझा आहे 21.43 किलोमीटर्स पर आवर. ठीक आहे, आणि विचारले आर द टू इक्वल? ऑब्विसली नॉट. ठीक आहे, ऑब्विसली नो. ओके, जे दोन क्वांटिटीज आहेत हे इक्वल नसणार. ठीक आहे, ऑब्विसली नाहीच आहेत, कारण डिस्टन्स तुमचा चेंज होतोय, डिस्प्लेसमेंट चेंज होतं, राईट. जर डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट असलं तर दोन क्वांटिटीज तुमच्या ऍव्हरेज स्पीडचे आणि वेलॉसिटीचे सेम राहतील. बाकी कुठल्याच केसमध्ये ते सेम राहणार नाहीत. ठीक आहे मुलांनो, चालो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय आहे. क्वेश्चन नंबर 12. ठीक आहे, काय दिले नेक्स्ट क्वेश्चन? क्वेश्चन म्हणालेत की सिलिंग आहे एका लॉंग हॉलची. ठीक आहे, ती आहे 25 मीटर्स हाय. ठीक आहे, इथे सिलिंग आहे ही. ठीक आहे, ही हाईट किती सांगितली त्यांनी? हाईट आहे 25 मीटर्स. ओके, काय म्हणाले? व्हॉट इज द मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स दॅट अ बॉल थ्रोन विथ अ स्पीड ऑफ 40 meters per second कॅन गो विदाउट हिटिंग द सिलिंग ऑफ द हॉल? ठीक आहे, काय बोललेत ते?
त्यांनी तुम्हाला सांगितलंय की मी सिलिंग जो आहे 25 मीटर हाय या रूम मध्ये मी एक बॉल फेकलाय. ओके, तर माझं जो हे काय म्हणतो, जो मी स्पीड आहे माझ्या बॉलची ती आहे 40 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घेऊयात आपण. स्पीड ऑफ बॉल, स्पीड ऑफ बॉल त्याला डिनोट करतो युनी. ही आहे माझी 40 मीटर्स पर सेकंड. ओके, हाईट दिली आहे मला 25 मीटर्स. ओके, आता काय बोललेत मला की काय अँगल वरती, काय हॉरिझॉन्टल रेंज वरती, डिस्टन्स वरती मला बॉल फेकायचा आहे की जो बॉल आहे माझा तो सिलिंगला हिट नाही करणार. ओके, सो फॉर द गिव्हन कंडिशन काय काय माहिती आहे आपल्याला, ही गोष्ट माहिती आहे की जी प्रोजेक्टाईल मोशन आहे, ठीक आहे, तुमचा जो रेन मोशन आहे तो आहे तुमचा प्रोजेक्टाईल मोशन. ओके, तर प्रोजेक्टाईल मोशन मध्ये जो माझा मॅक्सिमम हाईट अचीव होत आहे, ठीक आहे, मॅक्सिमम हाईट अचीव्ड बाय बॉडी प्रोजेक्टेड at अँगल थीटा. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करणार आहे आपण. याचा फॉर्म्युला काय बघितलं होता, एच जो असतो तो माझा असतो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय 2g. एच किती आहे मला माहिती आहे, एच आहे माझा 25, यू स्क्वेअर होणार आहे 40 × 40 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2 × 9.8. ठीक आहे, तुम्हाला जर पाहिजे तर आपण सिम्प्लिफिकेशन साठी 10 सुद्धा घेऊ शकतो जर त्यांनी सांगितलंय क्वेश्चन मध्ये. नसेल सांगितलं तर 9.8 नी सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर ठीक आहे, बट आपण 9.8च घेऊ, काही प्रॉब्लेम होणार नाही कॅल्क्युलेशन. ओके, तर काय माझं इकडनं साइन स्क्वेअर थीटा माझा होतोय 25 × 2 × 9.8 अपॉन 1600. राईट, तर हा येईल माझा साइन स्क्वेअर थीटा इज 1600. राईट, 2 झाला 800. ओके, सो 25 मी 800 ला क्रॉस केला आणि 9.8. ओके, सो हा माझा साइन स्क्वेअर थीटा विल बी इक्वल टू 0.30625. ओके, आणि साइन थीटा जो आहे माझा, साइन थीटा विल बी, मग याच्या करस्पॉन्डिंग येईल व्हॅल्यू माझी 0.5534. ओके, ठीक आहे, तर थीटा काय होणार, थीटा होईल माझा साइन इनवर्स ऑफ 0.5534 विच विल बी इक्वल टू 33.60 डिग्रीज. ओके, तर आता मला जेव्हा हॉरिझॉन्टल रेंज कॅल्क्युलेट करायची आहे, ठीक आहे, हॉरिझॉन्टल रेंज काय जाऊ शकते माझ्या बॉलची, ती जाईल माझी यू स्क्वेअर साइन 2 थीटा बाय जी. ओके, तर ही होईल माझं 40 × 40 × साइन ऑफ 2 × 33.60 अपॉन 9.8 which will be equal to 1600 into sine of 67.2 upon 9.8. ओके, तर साइन 67.2 ची जी व्हॅल्यू येते तुमची ती आहे टेंटेटिव्हली 0.922. ठीक आहे, तर ही अपॉन 9.8. सो फायनल आन्सर जे येणार तुमचं ते येईल 150.53 मीटर्स. ओके, तर जो मॅक्सिमम हाईट आहे तुमची, सॉरी, जी मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, ठीक आहे, द मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स बॉल थ्रोन विथ स्पीड ऑफ 40 मीटर पर सेकंड can go without hitting the ceiling is 150.53 meters. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना क्वेश्चन आन्सर? चलो, सो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वरती, जो आहे क्वेश्चन नंबर 13. याच्यात काय म्हणालेत आपल्याला, म्हणालेत की अ क्रिकेटर कॅन थ्रो अ बॉल टू अ मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ 100 मीटर्स. ठीक आहे, हाऊ हाय अबव्ह द ग्राउंड कॅन द क्रिकेटर थ्रो द सेम बॉल. ओके, काय म्हणालेत, क्रिकेटर कॅन थ्रो अ बॉल, मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिला आपल्याला, मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिला आपल्याला 100 मीटर्स, आणि ह्या गिवन कंडिशन साठी विचारलंय की किती उंच फेकू शकतो तो. ठीक आहे, हाऊ हाय अबव्ह द ग्राउंड कॅन ही थ्रो द सेम बॉल. ठीक आहे, सेम बॉलला तो वरती किती उंच फेकू शकतो.
आता जेव्हा मला मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स माहिती आहे, राईट, मी तुम्हाला सांगितलंय जर प्रोजेक्टाईल आहे माझ्याकडे, जो हा डिस्टन्स आहे हा जर माझा मॅक्सिमम आहे, तर मी काय अँगल वरती लॉन्च केलंय गोष्टीला, त्याला मी लॉन्च केलंय अँगल 45 डिग्रीज वरती. ठीक आहे, तर 45 डिग्रीज वरती मी जेव्हा लॉन्च केलंय तर जो माझा मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स आलाय तो 100 मीटर्स. ओके, तर याच्यावर मी काय कॅल्क्युलेट करू शकतो, मला एक तर माहिती की नेहमी मला जी जी लागेल ती डाऊन साईडला लागते, राईट, आणि मी त्याला एक सर्टन यू दिली. ओके, सो माझं काय असेल प्लॅन, मला यू फाइंड करायचं आणि त्यानंतर मला नॉर्मल स्ट्रेट लाईन मोशन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी लावायची, राईट, केस 2 मध्ये जिथे मला ही हाईट फाइंड करायची आहे. ठीक आहे, आणि इकडनं मी ह्या युनी, ही जी यू आली माझी इकडनं, मी ती ही यू इथे सबस्टिट्यूट करेल बॉल वरती थ्रो करताना आणि मग मला स्ट्रेट लाईनची हाईट मॅक्स येईल. ओके, चालेल. तर तुम्ही ट्राय करायचं तुम्हाला मुलांना एकदा. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा, नंतर मी तुम्हाला आन्सर सांगतो. ठीक आहे, 1-2 मिनिटाचा टाइम घ्या, पटकन स्वतःहून ट्राय करा सॉल्व्ह करायचं. फायनल आन्सर मला सांगाल खाली कमेंट सेक्शन मध्ये. चलो, ओके, चला. ठीक आहे, तर कसं सॉल्व्ह करणार आहे आपण, आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की जो क्रिकेटर आहे जर त्याला मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स वरती जर फेकायचं तर मग अँगल काय लागणार त्याला, 45 डिग्री, बरोबर. तर जेव्हा 45 डिग्री वरती फेकेल तर माझी जी हॉरिझॉन्टल रेंज असेल, हो ना, हॉरिझॉन्टल रेंज ती काय असते माझी प्रोजेक्टाईलची, आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी. ठीक आहे, थीटा काय सबस्टिट्यूट करणार आहे मी, 45 डिग्रीज. आर मला काय माहितीये, 100. ठीक आहे, सो 100 इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 थीटा किती होणार आहे, साइन 90 अपॉन जी किती आहे, 10. ठीक आहे, साइन 90 ची व्हॅल्यू किती असते, 1. यू स्क्वेअर किती आलं माझं, 100 × 10, बरोबर आहे. जी आपल्याला तसं माहिती नाहीये की काय यूज करायचंय, तर आपण एक काम करूयात, आपण जीला सबस्टिट्यूट नाही करूयात, आपण जीला ऍज इट इज राहू दे. ओके, तर यू स्क्वेअर काय आलं माझं, स्क्वेअर आलं 100 जी. ओके, इक्वेशन 1. आता बॉल माझी मॅक्सिमम हाईट काय अचीव्ह करणार आहे मला हे जेव्हा कॅल्क्युलेट करायचंय, ठीक आहे, तर मला काय लागणार आहे, जेव्हा व्हर्टिकली अपवर्ड फेकतोय मी, बरोबर, तर फायनल वेलॉसिटी एच मॅक्स वरती व्ही 0 राहील. यू माझी काय, यू माझी आहे √100 जी. ठीक आहे, सो मला आता काय फाइंड करायचं, मला फाइंड करायचं की एस माझा किती. ठीक आहे, तर फॉर्म्युला लावेल मी, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as, बरोबर. व्ही स्क्वेअर किती आहे, 0, यू स्क्वेअर किती आहे, 100g इक्वल टू 2gs. जी से जी कॅन्सल झालं, एस किती आलं तुमचं, 50 मीटर्स. ओके, 50 मीटर्स काय झालं आपलं, 50 मीटर झालं आपला जो फायनल आन्सर आहे तोच, बरोबर ना. हेच विचारलंय आपल्याला की जर मी जो बॉल आहे त्याला जर वरती फेकला तर किती डिस्टन्स जाईल तो. ठीक आहे, तर फायनल स्टेटमेंट काय येणार आहे की द क्रिकेटर कॅन थ्रो द सेम बॉल, cricketer can throw the same ball at 50 मीटर हाईट. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. चलो, तर याचसोबत आपलं क्वेश्चन नंबर 18 कम्प्लीट झालंय. आता पुढचे 18 म्हणतो, सॉरी, क्वेश्चन नंबर 13. ठीक आहे, या टॉपिक वरती आपले क्वेश्चन उरलेत 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 9 क्वेश्चन उरलेत आपले अजून. तर हे आपण एक काम करूयात, आपण हे जे क्वेश्चन आहेत ते डिस्कस करूयात नेक्स्ट क्लासमध्ये, हो ना. आजसाठी एवढं बस आहे. आपला अजून एक सेशन होईल त्या टॉपिक वरतीच, पार्ट 3 येईल, हो ना, मोशन इन अ प्लेनचा. त्यामध्ये जे आपले उरलेले क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 14 पासून ते 22 पर्यंतचे, हे आपण डिस्कस करूयात. कारण खरं तर मी आताही डिस्कस केलं असतं नेक्स्ट क्वेश्चन, बट प्रॉब्लेम असा येईल की तो क्वेश्चन मोठा आहे आणि आपला जो टाइम लिमिट आहे तो एक्सीड होऊन जाईल. तर इथेच आपण स्टॉप करूयात. मी होप करतोय की तुम्हाला सगळ्यांना क्लिअर आहे, हो ना, की जे पण शिकवलंय, जे काही डिस्कस केलेत ते सोल्युशन्स असतील आपले, हो ना, ते क्लिअरली एका प्रॉपर वे मध्ये तुम्हाला कळले. सो अच्छा, चल एक काम करूयात आपण, हो ना, अजून एक क्वेश्चन करूनच घेऊयात.
कारण पुढच्या क्लासमध्ये पण टेन्शन नाही, मे बी मग मी तुम्हाला त्या टायमाला जे एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत ना ते सॉल्व्ह करवतो. ठीक आहे, नवीन नवीन क्वेश्चन जे आहेत आपले थोडे अजून टफ क्वेश्चन आपण ते सॉल्व्ह करू. तर एक काम करून घेऊ, आपण जो क्वेश्चन नंबर 14 आहे तो सॉल्व्ह करू. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतोय वाचायचं आहे. ओके, अ स्टोन टाईड टू द एंड ऑफ अ स्ट्रिंग 80 सेंटीमीटर्स लॉंग. ठीक आहे, स्ट्रिंग आहे, दगड टाय केलाय मी, हो ना. स्ट्रिंग लेंथ किती दिली आहे मला, 80 सेंटीमीटर. दिस वर्ल्ड अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्कल. ठीक आहे, ठीक आहे, अशा सर्कल मोशन मध्ये मी याला गोल गोल फिरवतोय. ओके, तर स्टोन काय करतोय माझा, स्टोन होतोय टोटल 14 रेव्होल्युशन इन टाइम किती, 25 सेकंड. ओके, 14 रेव्होल्युशन 25 सेकंड. ठीक आहे, तर काय विचारतोय आपल्याला, याच्यात विचारतंय की जो मॅग्निट्यूड आहे, ठीक आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, मॅग्निट्यूड डायरेक्शन कसला, ऑफ द ऍक्सेलरेशन ऑफ स्टोन, हा किती आहे. ठीक आहे, तर काय करावं लागणार आपल्याला, अप्रोच काय असेल या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, एक गोष्ट काय माहिती आपल्याला, लेंथ ऑफ स्ट्रिंग किती आहे, 80 सेंटीमीटर्स, किंवा याला मी म्हणू शकतो 0.8 मीटर्स. ठीक आहे, नेक्स्ट काय माहिती आहे आपल्याला, नंबर ऑफ रेव्होल्युशन्स माहिती आहे. ठीक आहे, रेव्होल्युशन्स किती आहेत, 14, टाइम किती आहे, 25 सेकंड. आता हे बघा, मला जर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड करायचंय स्टोनच्या ऍक्सलरेशनचा, तर मला काय लागणार आहे, मला त्याची फ्रिक्वेन्सी लागणार आहे, मला त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी लागणार आहे, आणि मग त्याच्याहून मला काढत त्याची सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. ठीक आहे, आता सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन मुलांना काय असते, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन तुमची ती ऍक्सलरेशन असते जी रोपच्या डायरेक्शन मध्ये जाते. ठीक आहे, जी रोपच्या डायरेक्शन मध्ये. तर सपोज ह्या पॉइंट वरती आहे माझा स्टोन, तर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन इकडे लागेल. जर माझा स्टोन इथे आहे, तर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन माझी इथे लागेल. जर माझा स्टोन इकडे आहे, तर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन माझी इथे लागणार. ओके, क्लिअर आहे, चलो ठीक आहे. तर काय करणार, मला आधी काय फाइंड करायची, मला आधी लागणार नॉर्मल फ्रिक्वेन्सी. ओके, तर फ्रिक्वेन्सी किती येणार आहे माझी, फ्रिक्वेन्सी v येईल माझी नंबर ऑफ रेव्होल्युशन अपॉन टाइम टेकन, नंबर ऑफ रेव्होल्युशन अपॉन टाइम टेकन. अच्छा, ओके, आय गेस मीटिंग इथे मध्ये बंद पडली होती, आय एम सो सॉरी हो ना फॉर द डिस्टर्बन्स. तर एक काम करूयात, जो पार्ट आहे आपला तो मी परत तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे, तर काय डिस्कस करत होतो आपण, आपल्याला माहिती आहे की लेंथ आहे स्ट्रिंगची जी आहे 0.8 मीटर्स और 80 सेंटीमीटर्स. ठीक आहे, नेक्स्ट मला माहिती आहे नंबर ऑफ रेव्होल्युशन. ठीक आहे, नंबर ऑफ रेव्होल्युशन हे किती आहेत माझे, नंबर ऑफ रेव्होल्युशन आहेत 14. ठीक आहे, आणि नेक्स्ट काय माझ्याकडे टाइम, टाइम किती लागलाय त्याला, 25 सेकंड. ओके, तर फर्स्ट स्टेप काय माझी, फर्स्ट स्टेप असेल की मला फाइंड करायचंय फ्रिक्वेन्सी. ओके, सो फ्रिक्वेन्सीला आपण याच्यात डिनोट करतो व्ही, जी माझी असेल नंबर ऑफ रेव्होल्युशन अपॉन टाइम, राईट. तर ही येईल सिम्पली माझी 14 अपॉन 25. ओके, नेक्स्ट आता काढायची मला अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा, ही काय होणार आहे माझी 2 पाय व्ही, विच इज 2 into 22/7 into 14 upon 25. ठीक आहे, कॅन्सल झाले, काय उरलं 88 upon 25, राईट, इकडे 2 उरेल. अँग्युलर फ्रिक्वेन्सी झाली कॅल्क्युलेट. तर 88 upon 25 युनिट आहे याचं रेडियन पर सेकंड. ओके, आता फायनली काढणार मी सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. ओके, सो सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन काय येणार माझं, AC हे येईल माझं ओमेगा स्क्वेअर आर, विच इज इक्वल टू 88 अपॉन 25 चा स्क्वेअर इंटू रेडियस किती आहे, रेडियस आहे माझी 0.8. ठीक आहे, सो याला तुम्ही कॅल्क्युलेट कराल, सॉल्व्ह कराल, तर हे होईल तुमचं 88 इंटू 88 अपॉन 25 इंटू 25, ना 25 चा स्क्वेअर असतो, 25 चा स्क्वेअर आहे 725. ठीक आहे, इंटू 0.8, किंवा मी याला सिम्पली लिहू शकतो 8/10
10. सो कॅल्क्युलेट केलं तर हा येईल माझा अराउंड 9.9. ठीक आहे, 9.9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. सो जी डायरेक्शन असते आपली सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनची ती नेहमी असते डायरेक्टेड टुवर्ड्स अलॉंग द स्ट्रेन. ठीक आहे, जर दगड इथे तर आतल्या साईडला, दगड माझा इथे तर इकडे लागेल तो. चलो ठीक आहे, टुवर्ड्स द सेंटर ऍट ऑल द पॉइंट्स. याचसोबत आपला क्वेश्चन नंबर 14 कम्प्लीट झालाय. तर आपण थांबूया तिथे. सेशन जो आहे तुम्ही तो लीव्ह करू शकतात. बाकीचे जे क्वेश्चन आहेत आपले 15 to 22, किती क्वेश्चन झाले? हे 8 क्वेश्चन आहेत. हे आपण डिस्कस करूयात नेक्स्ट सेशन मध्ये. आणि बस आय गेस दॅट्स इट. ठीक आहे, आणि मग मला जर वाटलं तर मग आपल्याकडे जर टाइम असला तर थोडेफार जे अजून एक्स्ट्रा क्वेश्चन असतील मिसलेनियस वगैरे आपण ते प्रॅक्टिस करूयात. ओके, चलो देन. ठीक आहे मुलांनो, बाय, सी यू, भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू सो मच.